हाय हॅलो नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अव्यांश आणि सावीसाठी ज्या सायकल्स आल्या होत्या त्याच्यावरती दोघंही मस्तपैकी राईड्स घेत होते आणि कृष्णा त्यांना मस्तपैकी राईड्स करू देत होता आणि दोघंही मस्त त्या राईड्सवरती एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ होती म्हणून गावाकडे तर झोका वगैरे हा नेहमी असतोच मुलांसाठी, पण शहरामध्ये तो थोडासा डिफिकल्ट असतं. म्हणून इकडं आल्यानंतर ना अव्यांश मस्त झोक्यावरती एन्जॉय करत होता ना आणि त्याची आजी त्याचे खूप लाड करत होती, त्याच्यामुळे त्यालाही खूप तो करून घेत होता. संध्याकाळची वेळ होती, चहाची वेळ होती, पण तोपर्यंत अव्यांशला तिथेही सायकल खेळायची. झोका खेळल्यानंतर सायकल खेळायची होती आणि कृष्ण त्याला मस्तपैकी सायकल खेळायला मदत करत होता आणि त्याला शिकवत होता की हे असं कर तसं कारण तो त्याप्रमाणे चालत होता. खाली खरबडत असल्यामुळे त्याला शूज घातले होते, कारण खाली ना पिंपळाचं झाड असल्यामुळे ओटा असल्यामुळे थोडंसं खरबडीत होतं. संध्याकाळचं मस्तपैकी वहिनीने आमच्यासाठी गरमागरम चहा बनवला आणि घरच्या दुधाचा चहा जो आहे ना तो खरंच खूप छान लागतो. त्याच्यामुळे ना मस्तपैकी चहा एन्जॉय केला आणि चहा एन्जॉय करायच्या वेळेस आहे ना दोघंही बाळं माझ्याकडेच होती आणि चहा वगैरे घेतला. आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. चहा तर एक नंबर होता आणि भाचीला आणि अव्यांशला माझ्या मांडीवर घेतलं, पण दोघांनाही माझ्याकडे अजिबात राहायचं नव्हतं कारण ही मुलं इतकी आगाऊ आहेत. मग म्हटलं ठीक आहे, त्यांना सोडून दिलं आणि त्याच्यानंतर भावाने म्युझिक लावलं. दोघांनी मस्तपैकी त्याच्यावर डान्स करायचं होतं. तर भाचीचा डान्स म्हटलं चला तुमच्यासोबत शूट करूया, कारण तिला डान्स करायला खूप आवडतं. ती छोटी आहे तरी पण ती खूपच गाणी म्युझिक वगैरे लावलं ना खूप एन्जॉय करते त्याच्यावरती. संध्याकाळी मग आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं. ते कुठे तुम्हाला ते पुढच्या व्लॉगमध्ये मी नक्की सांगेल, पण त्याच्या आधी मी काय साडी आणलेली नव्हती म्हणून आईची साडी घातली आणि ब्लाऊज पण तिचाच घातला. तर ही जी साडी आहे ना मी घातल्यानंतर त्यांना माझं लुक बघून खूपच नवल वाटलं आणि मी कधीच साडी घालत नाही जास्त करून, पण म्हटलं चला ब्लाऊज स्ट्रेचेबल असल्यामुळे तो आला आणि आम्ही निघालो ज्यांच्याकडे जायचं आहे त्यांच्याकडे. सो चलो, मला साडी कशी वाटते हे तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय.